नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी योग भारती याच्यातील भाग दुसऱ्यातली विंचू चावला हे भारुड आपण आज अभ्यासणार आहोत. त्याचे भारुडाचे कवी आहेत संत एकनाथ. सुरुवातीला कवीचा परिचय करून घेऊया. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. त्यांचं लेखन प्रचंड आहे. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य त्यांनी लिहिलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जी काही गीतेवरची टीका आहे त्या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत त्यांनी तयार केली. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचं कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतलं. आता काव्याचा परिचय, काव्य प्रकाराचा परिचय सुरुवातीला करून घेऊया. विंचू चावला हे भारुड आहे. भारुड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला, इतका की भारुड म्हटलं की संत एकनाथ महाराजांचंच नाव समोर येतं. त्यांनी अतिशय सुगम सोपं व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारुड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी, चांगलं वागायला शिकवावं, चांगल्या गोष्टी सांगाव्यात, हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडांतून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन प्रकट घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुड रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. काव्याचा आशय बघूया. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचं प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचं जीवन दूषित होतं. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसेच काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे मानवी जीवन अविचारी होते. यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहेत. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा, चांगल्या गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. कविता बघूया आपण. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम गाम घाम अंगासी आला. संत कवी एकनाथ महाराजांनी विंचवाचं रूपक वापरले. त्या आधारे माणसामधील काम आणि क्रोध रूपी दुर्गुणांवर बोट ठेवलेलं आहे. पहिल्या ओळीत विंचू चावल्याचे संत एकनाथ सांगतात. वृश्चिक म्हणजे सुद्धा विंचूच, पण तो विंचू कसा आहे? काम क्रोध रूपी आहे असल्याचे पुढच्याच ओळीत ते स्पष्ट करतात. काम म्हणजे काय? इच्छा. आणि क्रोध म्हणजे काय? राग. न संपणारा इच्छा व राग यामुळे माणूस दुर्गुणी बनतो, अविचाराने वागू लागतो. विंचू चावल्यानंतर अंगाला घाम फुटतो. इथं काम क्रोधाचा विंचू चावल्यावर दुर्गुणाचा घाम अंगासी आला आहे. तम म्हणजे काय? दुर्गुणाचा घाम अंगाला आला आहे. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालीला, सर्वांगाचा दाह झाला. विंचू चावल्यानंतर प्रचंड वेदनेने माणूस घायल होतो, त्याचा जीव कासावीस होतो, सर्वांगाची आग होते. काम क्रोध विंचू चावल्यानंतर माणूस स्वतःच्या अनावर इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही भल्याबुल्या मार्गाचा अवलंब करतो. इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तळमळत राहतो. रागाने पछाडलेला माणूस नीती अनीतीचा विचार करत नाही. संतापाच्या आगीत त्याचे शरीर पळून निघते. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. विंचू नाही तर इंगळी चावली. इंगळी म्हणजे काय? तो मोठा विंचू. इंगळी सामान्य विंचवापेक्षा जास्त विषारी असते. ती चावल्यानंतर सर्वांगात असह्य वेदना होतात. इथे काम क्रोध रूपी विंचवाने नव्हे तर इंगळीने नांगी मारलीये.
माणसामधील ही काम क्रोधाच्या विकाराने ग्रस्त झालेली इंगळी अति भयंकर आहे. या विकारांमुळे माणसाची सारासार बुद्धी म्हणजे काय, सत्सत विवेक बुद्धी, चांगलं वाईट समजण्याची बुद्धी, विवेक बुद्धी नष्ट होते. हवे ते मिळवण्याच्या विचाराने माणूस अशांत होतो, जणू सर्वांगात वेदना उसळतात. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरी धरा जरा. विंचवाचे विष संपूर्ण शरीरात भिनले आहे. असह्य वेदनांनी जीव तळमळतोय. यावर औषध कोणते, तर अंगारा लावा. त्यामुळे विंचवाचे विष भराभर उतरेल. जनसामान्यांमध्ये विंचवाचं विष भिनलं तर काय करायचं, अंगारा लावायचं, हेच उत्तर आहे. पण इथे काय म्हणतायत ते, काम क्रोध रूपी विंचवाचे विष सर्वांगात भिनले आहे. त्यावर उपाय म्हणजे तमोगुण मागे सारा. तमोगुण मागे सारा, दुर्गुण सोडून द्या. सत्वगुणांचा अंगारा लावा. इथे सत्वगुणांचा अंगारा लावायचा आहे, म्हणजेच चांगले गुण अंगीकारा. स्वतःमधील वाईट गुणांचा नाश करून सद्गुण स्वीकारा. चांगले गुण अंगी बांधले म्हणजे लगेच काम क्रोध यासारखे विकार रूपी विष चटकन उतरेल. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. अशा रीतीने सत्वगुणांचा उतारा देऊन सर्व दुर्गुणांचा नाश झाला. तरीही थोडीशी जळजळ राहिलीच. किंचितची ठसठस होती. ती जळजळ, ती ठसठस जनार्दन स्वामींनी, जे संत एकनाथ महाराजांचे गुरु आहेत, त्यांनी शांत केली. चांगल्या गुणांचा स्वीकार केल्याने व दुर्गुणांचा त्याग केल्याने काम क्रोध रूपी विकारांचे विष झराझरा उतरले. किंचितशी वेदना होती, ती सुद्धा सद्गुरूच्या कृपेने नाहीशी झाली. सद्गुणांचा स्वीकार आणि सद्गुरूची कृपा असल्यास काम आणि क्रोध यासारखे विकार आपल्या शरीरात, आपल्या मनात प्रवेश करणार नाहीत, असे संत एकनाथ महाराजांनी सांगितले आहे. धन्यवाद.